नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आर डी शेले आपलं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण मराठी युवक भारती इयत्ता 11वी या इयत्तेमध्ये मराठी ह्या विषयाचा अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अनुवाद हा घटक अभ्यासत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण अनुवाद म्हणजे काय, अनुवादाची प्रस्तावना जी होती, त्याचं स्वरूप, अनुवाद, भाषांतर, रूपांतर, स्वर अनुवाद यातील सूक्ष्म भेद आपण अभ्यासून घेतलेत. त्याचबरोबर अनुवादाच्या भिन्न रूपातील फरक जो होता तोही आपला अभ्यासून झालेला आहे. त्यानंतर अनुवाद यामध्ये आपण अनुवादकाचा व्यासंग म्हणजे अनुवादकाचे व्यक्तिमत्व व कौशल्य या गोष्टीचाही अभ्यास आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. संपूर्णतः हा घटक ह्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासून घेणार आहोत. सुरुवातीला आपण अनुवादकाचा व्यासंग हे अभ्यासणार आहोत. अनुवादक, भाषांतरकार आणि रूपांतरकार यांना सर्वसाधारणपणे अनुवादक याच नावाने संबोधले जाते. अनुवादकाच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आणि अनुवादासाठी आवश्यक कौशल्य खालील आकृतीवरून स्पष्ट होतात. तर बघा मित्रांनो, अनुवादकाचे व्यक्तिमत्व व कौशल्य या ठिकाणी दिलेले आहे. अनुवादकाचे व्यक्तिमत्व जे आहे, कौशल्य जे आहे, मूळ साहित्याच्या भाषेवरील प्रभुत्व, अंतःप्रेरणा, मूळ साहित्याच्या भाषेवरील प्रभुत्व, अनुवाद ज्या भाषेत करायचा आहे त्या भाषेवरील प्रभुत्व, व्याकरणाचे ज्ञान, चतुरस्र वाचनाची आवड व व्यासंग, भाषांचे शास्त्रीय व सखोल ज्ञान, भाषाच्या संस्कृतीची व इतिहासाची जाण, विविध भाषा बोलींचा परिचय, शब्दकोश, विश्वकोश, उत्पत्ती कोश हाताळण्याची सवय, पूर्वग्रहरहित दृष्टिकोन, प्रचंड परिश्रमाची तयारी, अंतःप्रेरणा हा पहिला मुद्दा आपला या ठिकाणी होता. तर या ठिकाणी झाले आपले व्यक्तिमत्व व कौशल्य. त्यानंतर अनुवादक हा दोन संस्कृतींना जोडणाऱ्या सेतूचे काम करतो. आपण पाहिलं की अंतःप्रेरणा, मूळ साहित्याच्या भाषेवर प्रभुत्व, ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्याचे ज्ञान असायला पाहिजे, वाचनातील विविधता असली पाहिजे, व्याकरणाचे ज्ञान असले पाहिजे, शब्दकोश, उत्पत्तीकोश, विश्वकोश, संस्कृतीकोश हाताळण्याची सवय असायला पाहिजे, पूर्वग्रहरहित दृष्टिकोन व मेहनत असली पाहिजे. हे झालं अनुवादकाचे व्यक्तिमत्व कौशल्य. म्हणजे अनुवादक हा दोन संस्कृतींना जोडणाऱ्या सेतूचे काम करतो. अनुवादकाचा अनुवाद केवळ तांत्रिक रूपांतर नसून ती मूळ कलाकृतीशी समांतर अशी सर्जनशील कलाकृती असते. म्हणूनच अनुवाद करणे हे कौशल्याचे मानले जाते व हेच कौशल्य अनुवादकाच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. मूळ साहित्याचा समर्थ ताकदीने केलेला अनुवाद हा अधिकाधिक रसिक वाचकांपर्यंत पोहोचून अपेक्षित परिणाम साधतो. या दृष्टिकोनातून अनुवादकाची भूमिका महत्त्वाची ठरते. उत्कृष्टता आणि गरज हे निकष लावूनच अनुवादासाठी साहित्याची निवड करावी लागते. अनुवादासाठी निवडलेली कलाकृती जेवढी लोकप्रिय, उत्कृष्ट, तेवढी अनुवादकाची जबाबदारी वाढते. अनेक संदर्भाधिष्ठित शब्दांचा अनुवाद करताना बरेचदा पर्यायी शब्दांचा वापर करावा लागतो. यासाठी अनुवादकाचे संदर्भ विश्व समृद्ध असावे लागते. अनुवादकाला केवळ प्रमाण भाषेचे ज्ञान असून चालत नाही, तर त्याला बोलीभाषांचे ज्ञानही असावे लागते. एकाच शब्दासाठी परभाषेत असलेले अनेक शब्द त्यांचे विशिष्ट संदर्भातील विशिष्ट अर्थ व अर्थछटा
यांची समज अनुवाद लेखनात महत्त्वाची ठरते. शब्दामागील असलेला भाव समजून केलेला अनुवाद रसिक वाचकांच्या हृदयापर्यंत पोचतो. यासाठी विविध साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये समजून घ्यावी लागतात. अनुवादात भाषिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ महत्त्वाचे ठरतात. मराठी भाषेतील पदर, उष्टा इत्यादी शब्दांना इतर भाषात चपखल पर्यायी शब्द मिळतातच असे नाही. अशावेळी अनुवादकाच्या लेखन कौशल्याचा कस लागतो. ज्या साहित्यकृतीचा अनुवाद करायचा आहे त्याचे प्रथम बारकाईने वाचन करावे आणि योग्य संदर्भ शोधून अनुवादाची पूर्वतयारी करावी. अनुवादात सहजता, स्वाभाविकता असायला पाहिजे. अनुवादकाची जे आपण ह्या ठिकाणी व्यक्तिमत्व जे होते ते ह्या ठिकाणी पाहिले, त्याचं कौशल्य जे होतं ते आपण ह्या ठिकाणी पाहिले. अनुवादक हा व्यासंगी असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्याला त्या सर्व गोष्टी सहज मिळत असतात. म्हणजेच त्याला प्रामाणिक भाषेचंच ज्ञान असून चालत नाही, तर अनेक भाषांबद्दलची माहिती त्याला असायला पाहिजे. म्हणजे समाजात एकत्र राहणे, एकमेकांशी संपर्क करणे ह्या मनुष्याच्या गरजा आहेत. तर ह्या गरजांची पूर्तता भाषा करीत असते. तर असा हा अनुवादक आपल्याला अनेक व्यवसायांमध्ये त्याला संधी प्राप्त झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने अशावेळी प्रमाण भाषेचा आग्रह करून चालत नाही, तर बोलीभाषा प्रमाण भाषेला जीवनरस पुरवत असतात. तर प्रमाण भाषा एकाहून अधिक बोलींना सामावत आपला परीघ विस्तारत असतात. अनुवादकाला प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील हा सूक्ष्म भेद जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. शिक्षण, शासकीय नियम, कायदेविषयक शासन व्यवहार इत्यादींसाठी अनुवादकाला प्रमाण भाषेच्या तंत्राचा वापर करणे गरजेचे असते. तसेच अनेक भाषांमध्ये अनुवाद करता आला पाहिजे. अनेक भाषेचं ज्ञान अनुवादकाला असलं पाहिजे. अनेक विविध भाषा बोलीचा परिचय, भाषा संस्कृती इतिहासाची जाण, तसेच भाषांचे शास्त्रीय सखोल ज्ञान, त्यामध्ये वाचनाची आवड, तो व्यासंग असायला पाहिजे. अशा पद्धतीने सर्वच गोष्टीवर मूळ साहित्याच्या भाषेवरील प्रभुत्व असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ज्या भाषेत करायचा अनुवाद त्या भाषेवरीलही प्रभुत्व असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत अनुवाद करताना पाळायची पथ्ये. कोणते पथ्ये पाळायला पाहिजे? अनुवाद करताना आपण नेमके कोणते पथ्ये पाळायचे हे लक्षात घ्या, की अनुवाद कसा व्हायला पाहिजे. तर कलाकृतीची निवड करताना उत्कृष्ट उपयुक्त असावी. मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद करावा. अनुवाद करताना वर्णन, विवेचन इत्यादींमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. तसेच अचूकता ही महत्त्वाची आहे. अनुवाद विश्वासार्ह असावा. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता कलाकृतीला न्याय देणे अपेक्षित आहे. स्वतःच्या विचारांचे मूल्यव्यवस्थेचे रोपण कलाकृतीवर करू नये. अनुवाद करताना स्त्रोत भाषा व लक्ष्य भाषा यांच्या व्याकरणाची उत्तम समज असावी. अनुवाद वाचकांना समृद्ध करणारा असावा. मूळ कलाकृतीतील स्थळे, वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके इत्यादींच्या मूळ नावांचा अनुवाद करू नये. कलाकृतीची स्वरूप आणि अनुवादकाची गरज लक्षात घेऊन अनुवाद स्वैर असावा की शब्दशः हे ठरवले जाते. तर अनुवाद प्रक्रिया ही वरवर जरी सोपी व तांत्रिक वाटत असली तरी अनुवादाला एक शास्त्रीय स्वरूप आहे. अनुवादात सहजता, स्वाभाविकता असणे फार गरजेचे आहे. अनुवाद करताना निवडलेली साहित्यकृती ही दर्जेदार, उपयुक्त, लोकप्रिय असणे आवश्यक असते. अनुवाद करताना दोन भाषातील सामाजिक जीवन, संस्कृती, मूल्यविचार इत्यादींचे वहन होत असते.
अनुवादकाने पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता कलाकृतीला न्याय दिला पाहिजे. अनुवादकाने स्वतःचे विचार, मूल्यव्यवस्था, जीवन दृष्टिकोन यांचे प्रतिबिंब साहित्यकृतीत असणार नाही याची काळजी घ्यावी. अनुवाद करताना प्रमाणभाषा, बोलीभाषा यांचा आवश्यकतेनुसार मेळ घालावा. अट्टहास नसावा. मूळ साहित्यकृतीतील स्थळे, वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके, विशेषनामे यांचा अनुवाद करू नये. अनुवादामध्ये अचूकता, विश्वासार्हता फार महत्त्वाची असते. अशा पद्धतीने अनेक प्रकारे अनुवाद करावा लागतो. अनुवादात भाषेचे महत्त्व. पुढचं आहे अनुवादात भाषेचे महत्त्व. दैनंदिन जीवन व्यवहारात आपण प्रमाण भाषेपेक्षा बोलीचाच वापर अधिक प्रमाणात करतो. प्रमाण भाषेचा वापर शिक्षण, ग्रंथलेखन, शासन व्यवहार यासाठी होत असतो. प्रमाण भाषा औपचारिक तर बोलीभाषा अनौपचारिक असते. प्रमाण भाषा तांत्रिकतेकडे झुकणारी असते तर बोलीभाषेला त्या त्या प्रदेशाच्या मातीचा गंध असतो. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्या वापरातील अनुवादकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कलाकृतीचा बाज सांभाळून अनुवादकाने आपली भूमिका मांडावी. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करताना प्रमाण भाषेचा अट्टहास करू नये. अनुवादकाला कालखंडाचे, सांस्कृतिक संदर्भाचे ज्ञान असावे. भिन्न भिन्न बोलींचा, तत्कालीन सांस्कृतिक संदर्भाचा अनुवादकाने अभ्यास करणे गरजेचे ठरते. थोडक्यात अनुवादकाने कलाकृतीच्या प्रत्येक पैलूचा विचार करावा. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यामध्ये फरक आहे. बोलीभाषेत आपण जे बोलतो ते प्रमाण भाषेत त्याला दर्शवायचं असतं. तर आपण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाषा आपण आपल्या राज्यानुसार वापरत असतो. तर त्याची ती झाली बोलीभाषा. परंतु ती आपल्याला प्रमाण भाषेमध्ये दर्शवायचं असेल त्या ठिकाणी अनुवादकाची गरज भासत असते. तर बघा की आपल्याला प्रमाण भाषा, बोलीभाषामध्ये समाजात एकत्र राहणे, एकमेकांशी संपर्क करणे या मनुष्याच्या गरजा आहेत. या गरजाची पूर्तता भाषा करीत असते. साहित्यातील विभिन्न भाषेतील साहित्याची व्यापकता जाणून घ्यायची असेल तर अनुवादाच्या मार्गावरून जावे लागते. अनुवादक हा दोन भाषांना जोडण्याचे काम करीत असतो. त्यामुळे स्त्रोत भाषा, लक्ष्य भाषा दोन अनुवादकाचे प्रभुत्व असायला हवे. तर मूळ साहित्यकृतीचे अंतरंग बोलीचे असेल तर अनुवादात बोलीचा बाज कायम ठेवणे उचित असते. अशावेळी प्रमाण भाषेचा आग्रह करून चालत नाही. त्याचबरोबर बोलीभाषा प्रमाण भाषेला जीवनरस पुरवत असतात तर प्रमाण भाषा एकाहून अधिक बोलीला सामावत आपला परीघ विस्तारत असतात. अनुवादकाला प्रमाण भाषा, बोलीभाषा यातील हा सूक्ष्म भेद जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. म्हणून शिक्षण, शासकीय ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रमाण भाषेच्या तंत्राचा वापर करणे गरजेचे असते. त्यानंतर मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्रे आहेत. मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्रे: वृत्तपत्रे, अन्य प्रसार माध्यमे, न्यायालये, इतर सरकारी संस्था इत्यादी ठिकाणी अनुवादकाची गरज असते. भाषांतर, रूपांतर आणि अनुवादाच्या कामासंदर्भात आंतरजालाच्या माध्यमातून निविदा मागवल्या जातात. ऑनलाईन कामे, ऑनलाईन मानधन असे काहीसे स्वरूप या क्षेत्रातील कामासंदर्भात पुढे येत आहे. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट इत्यादी प्रसार माध्यमात अनुवादाच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या विस्तारासाठी आपले जाळे जगभरातील विविध देशात पसरवत आहेत. विपणनासाठी, जाहिरातींसाठी अनुवादकाची गरज असते. अनेक दर्जेदार साहित्याचे अनुवाद विविध भाषात करण्याची संधी उपलब्ध आहे. बघूया आपण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची असताना आपल्याला दिसून येते. शिक्षण क्षेत्र बघूया. शिक्षण क्षेत्रामध्ये काय गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनुवादकाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. उदाहरणार्थ
कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, कायदा, गृहविज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये ह्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनुवादकाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहूया. औषधासोबत असणारे माहितीपत्रक रुग्णांच्या सोयीसाठी त्याच्या भाषेत उपलब्ध करून देणे. बघा, आपलं जे भाषा आहे, औषधासाठी जे वेगवेगळे भाषेचा वापर केला जातो, मेडिकलसाठी जो वेगळ्या भाषेचा वापर केला जातो, ते पेशंटना कळत नाही, तर रुग्णांना कळत नाही, तर त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत ते उपलब्ध करून दिले जात असते त्यांच्या भाषेमध्ये. तिसरं आहे कायद्याचे क्षेत्र. सामान्य माणसांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचवून समाजाला विधायक दिशा देण्याचे काम करण्यासाठी अनुवादकाची भूमिका महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, सातबाराचा उतारा, स्त्रीविषयक कायदे, कायद्यात होणारे नवीन बदल इत्यादी. म्हणजे अनेक कायदे जे आहे त्या भाषेत दर्शवलेले असतात, ते आपल्याला कलम समजत नाही, तर ते समजून देण्याचं काम अनुवादकाचं असतं. म्हणून तो त्याच्या भाषेत, प्रमाण भाषेत त्या व्यक्तीला त्या गोष्टी समजवून देताना आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर पर्यटन सेवेमध्ये सुद्धा अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची असताना आपल्याला दिसून येते. देशी विदेशी पर्यटकांना पर्यटन स्थळाची माहिती व महती समजण्यासाठी अनुवादकाची गरज भासते. तसेच अतिथीगृहे, स्वागत कक्षातील जनसंपर्कासाठी अनुवादक दुवा म्हणून काम करताना आपल्याला दिसून येत असतो. बघा, अनेक देशी विदेशी पर्यटक असतात, ते पर्यटक येत असतात, काहीतरी पर्यटन स्थळाला भेट देत असतात, योग्य असं पर्यटन स्थळ असतं, पाहण्यासारखं असतं. अशा पर्यटनस्थळी येऊन सण विदेशातील लोक त्या ठिकाणची भाषा त्यांना कळत नाही. अशा वेळेस अनुवादकाचीही भूमिका आपल्याला चांगल्या पद्धतीने योग्य ठरताना दिसून येते. म्हणजे अनुवादक जो आहे तो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रसार माध्यम. समाज संपर्काची महत्त्वाची साधने म्हणून नियतकालिके, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट यांच्याकडे बघितले जाते. प्रसार माध्यमांचा सद्यस्थितीतील वाढता प्रसार बघता या संदर्भात अनुवादाच्या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे. प्रसार माध्यमामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, चित्रपट आहे, यांच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जे प्रेक्षक आहे ते त्या ठिकाणी वळलेले आपल्याला दिसून येतात. तो वाढता प्रसार पाहता तर ह्यामध्ये सुद्धा अनुवादाच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर अनेक क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र आहे, प्रशासन आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, क्रीडा, तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, बँक आणि दैनंदिन व्यवहार इत्यादींमध्ये सुद्धा अनुवादाची नितांत गरज निर्माण झालेली दिसून येते. तर बघा, अशा ठिकाणी सुद्धा जाहिरात क्षेत्रामध्ये सुद्धा अनुवादकाची गरज आहे. जाहिरातीमध्ये सुद्धा अनुवादक महत्त्वाचा ठरतो. प्रशासन उद्योगमध्ये, उद्योगधंद्यामध्ये, व्यापारामध्ये, सांस्कृतिकमध्ये, क्रीडामध्ये किंवा आकाशवाणीचे कार्यक्रम असेल, दूरदर्शनचे असतील, चित्रपट असतील, बँक आणि दैनंदिन व्यवहार असेल, यामध्ये सुद्धा अनुवाद जो आहे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण काम करताना दिसून येत असतो आपल्याला मित्रांनो. बघा, अशा पद्धतीने मुद्रित साहित्याचे अनुवादकाचे कार्यक्षेत्र आपण ह्या ठिकाणी पाहिले की अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुद्रित साहित्य अनुवादाची काही महत्त्वाची कार्यक्षेत्र. शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलं कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान अशा पद्धतीने. तर बघा, खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ह्या ठिकाणी अनुवादकाची गरज भासताना दिसून येत असतं बघा मित्रांनो. त्याचबरोबर आपण प्रसार माध्यमे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी होतं, चित्रपट होतं, वर्तमानपत्रे, नियतकालिके याकडे आकर्षित झालेले आपल्याला जे प्रेक्षक आहे खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यामध्ये सुद्धा अनुवादकाची भूमिका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मौखिक अनुवादाची कार्यक्षेत्रे. तर बघा, एका भाषेतील प्रतिपादनाचे दुसऱ्या भाषेत सलग यथार्थ असे मौखिक रूपांतर म्हणजे मौखिक अनुवाद होय. मौखिक अनुवाद म्हणजे काय? एका भाषेतील प्रतिपादनाचे दुसऱ्या भाषेत सलग यथार्थ असे मौखिक रूपांतर म्हणजे मौखिक अनुवाद होय. तर बघा, या ठिकाणी मुद्दे आहेत दुभाषक. व्यवसाय क्षेत्रात दुभाषक म्हणून मोठ्या संधी आहेत. उदाहरणार्थ,
शासकीय स्तरावर परदेशी भेटी चर्चेच्या वेळी दुभाषकाची गरज असते. एखादी आंतरदेशीय सामायिक योजना राबवताना दुभाषक महत्त्वाचा दुवा ठरतो. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री यांची भाषणे सर्व दृष्टीने काळजीपूर्वक सादर होण्यासाठी अनुवादकाची गरज भासते. बघा, दुभाषक अनुवाद, मौखिक अनुवाद आपण ज्याला म्हणतो. एखादा बोलत आहे परंतु ती भाषा आपल्याला कळत नाही, त्याचं ट्रान्सलेशन करावं लागत असतं, त्याचं ते भाषांतर करून द्यावं लागत असतं. त्याला म्हणतो आपण दुभाषक. म्हणजे एका भाषेतील प्रतिपादनाचे दुसऱ्या भाषेत सलग यथार्थ असे मौखिक रूपांतर म्हणजेच मौखिक अनुवाद. त्यालाच आपण दुभाषक. म्हणजे दोन व्यक्तीमधील पहिल्या व्यक्तीचं बोलणं जे आहे तो दुसरा व्यक्ती आपल्याला अनुवादक जो आहे तो सोप्या भाषेत करून देत असतो, आपल्या बोलीभाषेत करून देत असतो. जनसंपर्कामध्ये सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे मौखिक अनुवाद. उदाहरणार्थ विमानतळ, विमाने, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स, अतिथीगृहे, स्वागत कक्ष, दूरध्वनी, संदेशवहन, प्रवासी, आवक जावक इत्यादी स्थाने. या स्थानांवर सुद्धा बघा दुभाषकाची गरज असते. यामध्ये सुद्धा मौखिक अनुवाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. म्हणजे ह्या ठिकाणी मौखिक अनुवादाची गरज भासताना आपल्याला दिसून येते. जनसंपर्कामध्ये पर्यटन सेवा, विशेषतः परदेशी पर्यटकांसाठी प्रवास, आगत, स्वागत, निवास, भोजन, प्रबोधन, मनोरंजन इत्यादी खास व वाढीव सेवा सुविधा असतात. पर्यटन सेवेमध्ये सुद्धा मौखिक अनुवाद केला जातो. पर्यटन व्यक्ती या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तेथील भाषा त्याला कळाली नाही तर तो या ठिकाणी व्यक्ती आपल्याला अनुवादक स्पष्ट करून देत असतो. समूह दूरभाष, दोन पद्धती. एक पद्धत बघूया. परदेशी परभाषी सहकार्याशी होऊ घातलेला मौखिक व्यवहार अनुवादकाने समजून घेणे व त्याने दूरध्वनीद्वारे संपर्क साधणे. यजमान, होस्ट, परदेशी सहकारी, गेस्ट, अनुवादक यांच्यात समूह दूरभाष, कॉन्फरन्स कॉल योजने. म्हणजेच ह्या ठिकाणी सुद्धा एका व्यक्तीला तेथील भाषा समजत नाही, परदेशी व्यक्ती आहे तर त्या परदेशी व्यक्तीला त्या भाषेमध्ये आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये भाषांतर करून देणे म्हणजेच अनुवाद करून देणे. संगणकामार्फत भाषांतर व अनुवाद सेवा. अतिशीघ्र गतीचे भाषिक व्यवहार संगणकामार्फत साधता येतात. आंतरजाल ह्या दृष्टीने उपयुक्त ठरते. बघा, आपल्याजवळ कोणताच पर्याय नसला, अनुवादकाचा पर्याय नसला तर आपल्याला संगणकही तितकंच महत्त्वपूर्ण ठरत असतं. तर बघा, संगणकावर सुद्धा आपण ह्या ठिकाणी या सर्व आंतरजाल, इंटरनेटची जी सेवा आहे, नेटद्वारे आपण ह्या सर्व गोष्टी समजू शकतो. भाषेचा वापर समजू शकतो. भाषा कोणतीही भाषा असो ते आपल्या भाषेत आपण भाषांतर करू शकतो. विशेष नैपुण्ययुक्त अनुवाद सेवा. परदेशी भांडवल, तंत्रज्ञ, सल्लागार यांच्या सहाय्याने व सहभागाने देशात खाजगी, सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक, व्यापारिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकल्प राबवले जातात. त्यामधील चर्चांमध्ये दुभाषकाचीही गरज असते. बघा, अनेक उद्योगधंदे असतात. अशा उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा व्यक्तीला अनुवादकाची गरज पडत असते. अशा पद्धतीने समूह संबोधन अनुवाद. या प्रकारच्या सेवेचे प्रयोजन हेतू चर्चासत्रे, अभ्याससत्रे, प्रशिक्षण सत्रे, व्यावसायिक विशेषणाचे मेळावे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा इत्यादी प्रसंगी असते. बुद्धिजीवी, विशेषज्ञ, बहुश्रुत, राजकारणपटू यासाठी जास्त प्रमाणात असते. म्हणून हे कठीण काम विशेष आव्हानात्मक समजून तज्ज्ञ अनुवादकाने करावे. बघा, ह्यामध्ये सुद्धा खूप मोठमोठे व्यक्ती असतात. अशा व्यक्तींचे जे गोष्टी, मेळावे असतात, सत्रे असतात, परिषदा असतात, अशा ठिकाणी सुद्धा अनुवादक जो असतो हा अतिशय नैपुण्य, बुद्धिवान, बुद्धिजीवी, विशेषज्ञ असा व्यक्ती असणं गरजेचं असतं. त्यानंतर गुगल ट्रान्सलेट म्हणजे गुगल अनुवादक. या माध्यमातून अनुवाद क्रिया सोपी झाली आहे, परंतु त्यातील अचूकतेची खात्री देता येत नाही. भावी काळात अनुवाद लेखन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर या घटकांचे महत्त्व लक्षात घेऊन भाषिक विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी हा घटक अभ्यासावा. भाषांच्या अभ्यासाची आवड आणि साहित्य निर्मितीकडे, विशेषतः अनुवादाकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. बघा, गुगल ट्रान्सलेटमध्ये संगणकाच्या माध्यमातून अनुवाद प्रक्रिया सोपी झाली आहे, परंतु त्यातील अचूकतेची खात्री आपण ह्या ठिकाणी देऊ शकत नाही. आपण जो स्वतः अनुवाद तयार करतो तो स्वतः आपण डायरेक्टली तो योग्य असतो, आपल्या समोर असतो, परंतु गुगलवरती काही गोष्टी ज्या आहे, काही शब्द जे आहे वेगळ्या भाषेत येऊ शकतात अशा पद्धतीने. परंतु गुगलवर सुद्धा आपल्याला अनुवाद कळू शकतं. अनुवादकाचं काम महत्त्वपूर्ण गुगलवर सुद्धा
आपल्याला फायदा होत असतो. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी नेटद्वारे सुद्धा आपल्याला संगणक असेल, आंतरजाल आहे, गुगलवर आहे, तर ह्यावर सुद्धा अनुवाद जो आहे, आपण कृती जे आहे, भाषांतर जे आहे, आपण ह्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी पाहिलं की मौखिक अनुवादाची काही कार्यक्षेत्र होती, ते आपण ह्या ठिकाणी समजून घेतली. त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी काही ज्या कृती आहेत त्याही आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. की कृती, अनुवाद, भाषांतर, फरक स्पष्ट करा आहे. तो कशा पद्धतीने आपण सुरुवातीला जाणून घेतला. अनुवाद, भाषांतर, फरक स्पष्ट करा है ना. रूपांतर, स्वर अनुवाद यामध्ये कसा फरक स्पष्ट झालेला आहे हेही आपण ह्या ठिकाणी जाणून घेतलं. त्याचबरोबर अनुवादकाची कार्यक्षेत्र होती. अनुवाद क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दात नमूद करा, हे आपण अभ्यासून घेतलं. त्याचबरोबर बघूया आपण 8वं जे ह्या ठिकाणी दिलेलं आहे, क्रमांक 8. बघा, प्रश्न आहे खालील परिच्छेदाचा हिंदी इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा. बघा, खाली काही परिच्छेद दिलेला आहे. पुढील परिच्छेदेचा म्हणजे खालील परिच्छेदेचा हिंदी इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा. मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड हात पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने 10 वाजता भोजन केले, लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला. बघा, असं मराठीमध्ये ह्या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे. त्या परिच्छेदाचा आपल्याला हिंदीमध्ये अनुवाद करायचा आहे आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करायचा आहे. तर कसा करणार मित्रांनो, असंच तुम्हाला ह्या ठिकाणी परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी करणार आहे हिंदी अनुवाद. बघा, मोहन आज सुबह जल्दी जागा, उसने दंतमंजन किया, मुंह हाथ पैर धोए और वह अध्ययन के लिए बैठा. आज वह खेलने नहीं गया. मोहन ने सुबह 10 बजे भोजन किया, अपने लेखन की सभी सामग्री ली और वह विद्यालय में परीक्षा के लिए निकल गया. हे झालं हिंदीमध्ये अनुवाद. म्हणजे तर आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनुवादकाची गरज भासत असते. अनेक ठिकाणी अनुवादक हा फार महत्त्वपूर्ण असतो. म्हणजे ज्याची बोलीभाषा हिंदी आहे त्याला त्या बोलीभाषेमध्ये ते अनुवाद करून देणं, भाषांतर करून देणं हे गरजेचं असतं. हे अनुवादकाचं काम असतं. तर अनुवाद आपल्याला आणखी इंग्रजीमध्ये करायचा आहे. इंग्रजी अनुवाद कसा केला बघूया. टुडे मोहन वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. He freshed up and started study. Today he did not go to play. Mohan had taken his breakfast at 10 o'clock. Then he picked up written material and left for school for his exam. अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवाद करू शकतो मित्रांनो. अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद आपल्याला ह्या ठिकाणी दर्शवलेला असतो. बघा, खालील काही यामध्ये दिलेला आहे. खालील वाक्याचा मराठी व इंग्रजीत अनुवाद करा. किसी नदी में एक भेड़िया ऊपर की तरफ पाणी पी रहा था. मराठी आणि इंग्रजीत करायचं आहे. हे हिंदीमध्ये दिलेलं आहे. मेरे मित्र की चिठ्ठी कई दिनों बाद आई. राम के पिता मोहन यहाँ आए है. असे तुम्हाला ह्या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत हिंदीमध्ये. तर आपल्याला ते मराठी आणि इंग्रजीमध्ये करायचं आहे. बघा, किसी नदी में एक भेड़िया ऊपर की तरफ पाणी पी रहा था. मराठी अनुवाद कसा करणार. कुठल्याशा एका नदीवर एक लांडगा प्रवाहाच्या वरच्या दिशेला पाणी पित होता. हे की नाही, अशा पद्धतीने. इंग्रजीमध्ये अ वल्फ वॉज ड्रिंकिंग वॉटर अपस्ट्रीम ऑफ द रिव्हर. अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरं वाक्य होतं मेरे मित्र की चिठ्ठी कई दिनों बाद आई. मराठीमध्ये कसं करणार. माझ्या मित्राचे पत्र कितीतरी दिवसांनी आले. इंग्रजीमध्ये माय फ्रेंड्स लेटर अराइव्ड आफ्टर सो मनी डेज. तिसरं वाक्य आहे राम के पिता मोहन यहाँ आए है. कशा पद्धतीने करणार अनुवाद. मराठी अनुवाद बघूया. रामचे वडील मोहन इथे आले आहे. अशा पद्धतीने रामचे वडील मोहन इथे आले आहे. इंग्रजी अनुवाद कसा करणार. राम्स फादर मोहन हॅज अराइव्ड हर. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी
इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये. हिंदी असेल तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अनुवाद करू शकतो मित्रांनो. तर आपला हा घटक या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. धन्यवाद.